नमस्कार पालक मित्रांनो. आज मी तुम्हाला एक खूप सिंपल पण खूप पॉवरफुल असं पॅरेंटिंग कन्सेप्ट सांगणार आहे. कर्स ऑफ नॉलेज. येस, कर्स ऑफ नॉलेज. आणि खरं सांगते, हा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला तर तुमचं मुलांशी असलेलं कम्युनिकेशन पूर्णपणे बदलू शकतं. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक छोटासा एक्सपेरिमेंट झाला होता पालक मित्रांनो. तिथे दोन ग्रुप तयार केले होते, टॅपर्स आणि लिसनर यांचे. टॅपर्स म्हणजे काय, की ते गाणं टेबलवर टॅप करणार आणि लिसनरने ते गाणं ओळखायचं होतं. 120 प्रचंड फेमस असलेली गाणी त्याच्यात घेतली गेली होती. टॅपर्सने ती गाणी टॅप करायची होती आणि लिसनरने ती ओळखायची होती. ज्यावेळेस टॅपर्सला विचारलं गेलं की तुम्हाला काय वाटतं, किती % लोक हे गाणं ओळखू शकतील. सो गाणी इतकी प्रचंड फेमस असल्यामुळे टॅपर्सला वाटत होतं की प्रत्येक गाणं हे प्रत्येकाला माहिती आहे. सो ॲटलिस्ट 50% तरी लोक ही गाणी ओळखतील. पण प्रत्यक्षात असं झालं नाही पालक मित्रांनो. प्रत्यक्षात फक्त 3 गाणी लिसनर ओळखू शकले. म्हणजेच काय, 2.5%. दॅट्स इट. का असं झालं असेल असं तुम्हाला वाटतं? तर एक थोडासा असा विचार झाला पाहिजे की आपल्या घरात असंच होतं का? बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट सांगतो तर आपल्या अवतीभोवती असलेले आपले फ्रेंड्स असतील, आपले कलिग असतील, किंवा अगदी घरात हजबंड वाईफ असतील, किंवा ॲज अ पॅरेंट आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट मुलांना सांगतो त्यावेळेस आपले मुलं असतील, आपल्याला सगळं माहीत असतं, आपल्याला अनुभव असतो, पण आपण एक्सपेक्ट करतो की मुलाला का समजत नाही. आपल्याला जे सोपं वाटतं ते मुलांसाठी कदाचित सोपं नसेल. एक उदाहरण सांगते. आपण मुलांना म्हणतो अभ्यास कर, अभ्यासावर लक्ष दे, आणि मुलाला एक्झॅक्टली काय करायचं तेच कळत नसतं. आपण मुलांना सांगतो मोबाईलचा वापर कमी करा. म्हणजे काय, किती कमी करा, का कमी करा, आणि कसं कमी करायचं ते मुलांना कळत नसतं. आपण मुलांना सांगतो चांगलं वाग, हट्टीपणा सोडून दे. म्हणजे काय, चांगलं वाग म्हणजे काय ते मुलांना कळत नसते. हे सगळं टॅपर्स आणि लिसनर सारखंच आहे असं वाटतंय का तुम्हाला? आपण टॅप करतो आणि मुलांना गाणं समजत नाही. यालाच म्हणतात कर्स ऑफ नॉलेज. येस, पॅरेंट्सला सगळं क्लिअर असतं पण मुलांना क्लॅरिटी नसते, आणि म्हणूनच प्रत्येक घरात मिसअंडरस्टँडिंग, फ्रस्ट्रेशन आणि आर्ग्युमेंट्स होत असतात. यावर उपाय काय? तर खूप सिंपल आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण मुलांशी बोलतो, आपण संवाद करतो, त्यावेळेस सिंपल लँग्वेज वापरा. खूप मोठे मोठे शब्द टाळा, कारण आपण जे काही सांगतोय ते मुलांना कळालं पाहिजे. बी स्पेसिफिक. म्हणजे काय, की अभ्यास कर नाही तर 30 मिनिटं मॅथ्सची प्रॅक्टिस कर असं सांगितलं पाहिजे. कारण समजावून सांगता आलं पाहिजे. म्हणजे काय, तर मोबाईल कमी वापर नाही. मोबाईल वापरल्यामुळे झोप बिघडते, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, डोळ्यांना त्रास होऊ शकतात. ही कारणं मुलांना सांगितली गेली पाहिजे. रिपीट करा. आपण जे सांगतोय ते लगेच मुलांना कळेल असं नाही. बऱ्याचदा मुलं ऐकतात पण त्यांना ते समजलंय का हे विचारात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कन्फर्मेशन पण घेतलं पाहिजे. तुला काय समजलंय हे एकदा त्यांना विचारलं पाहिजे. मुलांना समजत नाही म्हणजे ते चुकीचे नाहीत. येस पालक मित्रांनो, कधी कधी आपण नीट एक्सप्लेन करत नाही म्हणून मुलांना समजत नाही. पॅरेंटिंगमध्ये एक गोल्डन रूल आहे जो प्रत्येक पॅरेंट्सने लक्षात ठेवला पाहिजे. तो म्हणजे मुलांना जर समजत नसेल तर आपल्याला एक्सप्लेन करण्याची पद्धत बदलावी लागते. येस, दिस इज द गोल्डन रूल ऑफ पॅरेंटिंग. मी राधिका कुलकर्णी, मुद्रा प्रबोधिनी, आपल्याला पॅरेंट्सना मदत करते. आम्ही मुलांना पॅरेंटिंग गायडन्स, मुलांना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी मदत करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पॅरेंटिंगमध्ये सर्वात मोठं चॅलेंज काय वाटतं. थँक्यू.